सो नेक्स्ट चॅप्टर आहे अँटी मानिक अँड मूड स्टेबिलायझिंग ड्रग्स किंवा या ड्रग्स फॉर बायपोलर डिझॉर्डर असं सुद्धा म्हटलं जातं. कारण बायपोलर डिझॉर्डर ज्याच्यामध्ये मानिया आणि डिप्रेशन हे सायक्लिकली दिसून येतात. म्हणजे काही वेळेला पेशंट डिप्रेस्ड असतो आणि काही वेळेला इरिटेबल मूड असतो ज्याला आपण मानिया म्हणतो. किंवा हे ड्रग्स स्पेसिफिकली मानियाच्या ट्रीटमेंटमध्ये ज्याच्यामध्ये मूड इरिटेबल असतो त्याच्यामध्ये सुद्धा वापरले जातात. सो त्यांना पॉप्युलरली मूड स्टेबिलायझिंग ड्रग्ज असं सुद्धा म्हटलं जातं. सो याच्यामध्ये बेसिकली आपण लिथियम कार्बोनेट हा ड्रग फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे आणि काही ऑल्टरनेटिव्ज आहेत जिथे लिथियम आपण वापरू शकत नाही त्या केसमध्ये बाकी ऑल्टरनेटिव्ह ड्रग्ससुद्धा आहेत जे आपण मानियाच्या किंवा बायपोलर डिझॉर्डरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरू शकतो. सो फर्स्ट लाईन ट्रीटमेंट जी आहे मानियासाठी ती आहे लिथियम कार्बोनेट. ओके. सो बेसिकली लिथियम हा एक मोनोव्हॅलंट कॅटायन आहे. ओके. Li+ हे सिम्बॉल आहे. ओके. सो कॅटायन आहे बेसिकली हा पर्टिक्युलर ड्रग. सो हा मानिया सप्रेस करू शकतो. हे जरी कॅटायन असला तरी सुद्धा मानिया सप्रेस करणं किंवा बायपोलर डिझॉर्डर जे आहे तर ते त्याच्यामध्ये प्रोफायलेक्टिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे प्रिव्हेंट करू शकतं हे पर्टिक्युलर जे डिझॉर्डर आहे बायपोलर डिझॉर्डर आहे. ओके. सो अपार्ट फ्रॉम लिथियम बाकी काही ड्रग्स आहे जे रिसेंटली डेव्हलप झाले. सो काही अँटी कन्व्हल्जंट ड्रग आहे जसं आपण बघितलं तर त्यालासुद्धा अँटीमानिक ॲक्शन आहे. त्यानंतर काही एटिपिकल अँटीसायकोटिक्स आहे जे रिसेंटली डेव्हलप झाले तर त्यांनासुद्धा मानिक प्रॉपर्टी आहे. सो हे ड्रग्स ॲज अ ऑल्टरनेटिव्ह वापरले जाऊ शकतात किंवा ते काही वेळेला कंबाईन पण केले जातात विथ दी लिथियम. ओके. सो कमिंग टू ॲक्शन्स आणि मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लिथियम. ओके. सगळ्यात महत्त्वाची ॲक्शन आहे ती म्हणजे CNSवरती. ॲज सच नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा बायपोलर पेशंट्स असतील तर त्यांच्यामध्ये अक्यूट इफेक्ट्स नाही म्हणजे सडन इफेक्ट्स प्रोड्यूस करत नाही हा पर्टिक्युलर ड्रग. बट प्रोलॉंग्ड यूज जर तुम्ही हा ड्रग ॲडमिनिस्टर करत राहिलात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तर तो मूड स्टेबिलाइज करू शकतो. ओके. त्याला ॲज सच सेडेटिव्ह प्रॉपर्टी नाही आहे किंवा युफोरियंट प्रॉपर्टी नाही आहे, अब्यूज लायबिलिटी नाही आहे. बट प्रोलॉंग ट्रीटमेंटनंतर तो मूड स्टेबिलाइज करायला मदत करू शकतो. ओके. सो युजली मानिया पेशंट्समध्ये त्याला थोडासा वेळ लागतो ॲक्ट होण्यासाठी. ओके. जसं आपण बघितलं ॲक्यूट इफेक्ट्स नाही आहे म्हणजे सडन इफेक्ट्स दाखवत नाही हा ड्रग. त्याला थोडासा वेळ जातो 1 to 2 weeks टाईम लागतं त्याला ॲक्ट करण्यासाठी. ओके. सो प्रोलॉंग ट्रीटमेंट रिक्वायर्ड आहे. ओके. आणि हा पर्टिक्युलर ड्रग स्लीप टाईम जी रिड्यूस होते ज्या एखाद्या पेशंटमध्ये मानिया किंवा इरिटेबल मूड असेल तर त्यांच्यामध्ये जनरली स्लीप अफेक्ट होते. सो ती जी रिड्यूस स्लीप टाईम आहे तर ते सुद्धा नॉर्मलाइज करतं लिथियम. ओके. तर आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया हाऊ इट ॲक्ट्स. ओके. ॲज अन अँटीमानिक ड्रग. सो त्याला बेसिकली 3 मेकॅनिझम्स आहेत. ओके. सो अर्लियर इट वॉज थॉट की लिथियम हा बॉडीमध्ये जे सोडियम आहे त्याला रिप्लेस करतं. सो ज्यावेळेला तुम्ही लिथियम ॲडमिनिस्टर करता इन दी फॉर्म ऑफ लिथियम कार्बोनेट सो सिस्टॅमिकली अब्झॉर्ब झाल्यानंतर ते लिथियम जे आहे ते बॉडीमध्ये जिथे जिथे सोडियम आहे त्याला रिप्लेस करायला सुरुवात करतो. ओके. बट त्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे. आता युजली सोडियम आयन हा एक्स्ट्रा सेल्युलर आयन आहे. सो बेसिकली एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्समध्ये जास्त प्रमाणात सोडियम आढळून येतो. बट लिथियमचं तसं नाही आहे. ओके. तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो अक्रॉस दी मेम्ब्रेन. ओके. सोडियम हा एक्स्ट्रा सेल्युलरली सेलच्या बाहेर असतो शक्यतो सोडियम. बट लिथियमचं तसं नाही आहे. लिथियम इक्वल प्रोपोर्शनमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होतो. तेवढ्याच प्रमाणात तो सेलच्या आतमध्ये पण असतो आणि तेवढ्याच प्रोपोर्शनमध्ये तो सेलच्या बाहेर पण असतो. सो याच्यामुळे आयोनिक फ्लक्सेस जे आहेत आयॉन फ्लोज जे आहेत अक्रॉस ब्रेन सेल्स हे बेसिकली अफेक्ट होतात. ओके. किंवा सेल्युलर मेम्ब्रेनच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तर त्या अफेक्ट होऊ शकतात.
सो ही एक थिअरी झाली फॉर द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नेक्स्ट थिअरी इज की ते जे नॉर ॲड्रेनलिन आहे किंवा डोपामाइन आहे, जे ट्रान्समिटर्स म्हणून ॲक्ट करतात CNSमध्ये किंवा ब्रेनमध्ये, सो त्यांचं रिलीज रेड्यूस करतात. ओके, सो त्याच्यामुळे जो इम्बॅलन्स असतो या पर्टिक्युलर ट्रान्समिटर्समध्ये तर तो करेक्ट होतो. ही सेकंड मेकॅनिझम आहे. त्याच्यानंतर थर्ड आणि एक इम्पॉर्टंट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा हायपोथेसिस आपण ज्याला म्हणू शकतो, सो ती जी प्रपोज झाली ती बेस्ट सुटेबल आहे फॉर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. सो लिथियम काय करतं की ते इनोसिटोल 1-फॉस्फेट जे नॉर्मली बॉडीमध्ये असतं तर त्याचं हायड्रोलायसिस इनिबिट केलं जातं. सो इनोसिटोल 1-फॉस्फेटचं हायड्रोलायसिस इनोसिटोल मोनोफॉस्फेटेज ही एन्झाईम करते. सो हे हायड्रोलायसिस जे आहे ते इनिबिट केलं जातं. सो याच्यामुळे काय होतं की इनोसिटोल 1-फॉस्फेट हायड्रोलाइज होत नाही. सो याच्या हायड्रोलायसिसमुळे जे फ्री इनोसिटोल तयार होतं तर त्याची सप्लाय जी आहे ती कमी होते कुठेतरी. ओके, आणि फ्री इनोसिटोलची अवेलेबिलिटी कमी झाली त्याच्यामुळे काय होतं की IP3 आणि DAG हे ॲक्च्युली सेकंड मेसेंजर्स आहे. आपण GPCRमध्ये बघितलं की फॉस्फोलायपेस ही IP3 DAG पाथवे जी आहे त्याच्यासाठी हे सेकंड मेसेंजर्स आहे जे सिग्नल कॅरी करतात. सो या IP3 DAGच्या जनरेशनसाठी जे इनोसिटोल लागतं तर त्याची अवेलेबिलिटी कमी होते. ओके, सो याच्यामुळे जे सिग्नल ट्रान्समिशन असेल तर ते अफेक्ट होतात आणि मूड स्टेबिलायझेशनला मदत होते. ओके, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिअरी, अट्रॅक्टिव्ह थिअरी विच इज पुट फोर्थ फॉर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लिथियम. त्याच्यानंतर अदर ॲक्शन्स जसं मी तुम्हाला सांगितलं की बेसिकली CNSवरती इफेक्ट करतं हे ड्रग. याच्या व्यतिरिक्त बाकी ॲक्शन्स पण आहेत पण इतके काही सिग्निफिकंट नाही आहेत. सो इट कॅन इनिबिट दी ॲक्शन ऑफ ADH ऑन दी किडनी. ओके, सो किडनीवरती जो ADHची ॲक्शन आहे म्हणजे अँटीडायुरेटिक हॉर्मोन जे युरिन आउटपुट कमी करतं तर त्याची ॲक्शन इनहिबिट होते. त्याच्यामुळे काय होतं की युरिन ऑपोजिट ॲक्शन दिसतं म्हणजे युरिन आउटपुट वाढेल. सो याच्यामुळे डायबिटीज इन्सिपिडससारखी कंडिशन आपल्याला या कंडिशनमध्ये युरिन आउटपुट वाढते. ओके, सो अशा पद्धतीची स्टेट तयार होते त्या पर्टिक्युलर पेशंट्समध्ये. ओके, त्यानंतर इन्सुलिन लाईक ॲक्शन आहे ग्लुकोज मेटाबॉलिझमवरती. सो ग्लुकोज लेवल कमी करायला मदत करते. त्यामुळे ग्लुकोज लेवल जी आहे ती मेंटेन राहते विदिन नॉर्मल. ओके, त्यानंतर लिथियम थेरपी ज्या पेशंट्समध्ये आपण देतो तर त्या केसमध्ये ल्युकोसाईड काउंट जो आहे जो WBC काउंट आहे तर तो वाढू शकतो. ओके, त्यानंतर थायरॉईड हॉर्मोनचा जो रिलीज आहे ते सुद्धा इनहिबिट करतं लिथियम. ओके, सो ज्याच्यामुळे काय होतं की फीडबॅक मेकॅनिझम दे कम इन टू पिक्चर. सो त्याच्यामुळे पिट्युटरी ग्लॅन्ड स्टिम्युलेट केला जातो, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन रिलीज होतं आणि भरपूर प्रमाणात थायरॉईड हॉर्मोन रिलीज होऊ शकतो ॲज अ फीडबॅक मेकॅनिझम. सो त्याच्यामुळे हायपर थायरॉइडिझम प्रेसिपिटेट होऊ शकतं. त्याच्यामुळे थायरॉईड लेवल्स जे आहे हॉर्मोन्सचे ते खूप प्रमाणात वाढू शकतात. ओके, नेक्स्ट पार्ट आहे फार्माकोकायनेटिक्स अँड कंट्रोल ऑफ थेरपी. आता लिथियम जो आहे त्याचं ओरल अब्झॉर्प्शन कंप्लीट आहे बट थोडंसं स्लो आहे. प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग किंवा मेटाबॉलिझम याचं होत नाही कारण हा एक पर्टिक्युलर आयॉन आहे. ओके, सो याचं हा कुठेही बाइंड होत नाही प्लाझ्मा प्रोटीन्सला किंवा मेटाबॉलिझम तर याचं होतच नाही, तो ॲज इट इज एक्सक्रीट होऊन जातो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन जर बघितलं तर ते बेसिकली आधी एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्समध्ये तो स्वतःला डिस्ट्रीब्यूट करून घेतो. त्यानंतर स्लोली तो ब्रेनमध्ये एंटर होतो. ओके, आणि त्याच्यानंतर त्याचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं. ओके, आणि इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो तो ऑन बोथ द साइड्स ऑफ दी मेम्ब्रेन. ओके, त्यानंतर जर आपण एक्सक्रीशन बघितलं तर सेम लाईक सोडियम. सोडियम आयॉन्स जे आहेत बॉडीमधले जे ग्लोमॅरुलसमध्ये फिल्टर होऊन जातात आणि जे काही फिल्टर झालेलं असतं त्याचं ऑलमोस्ट
80% किंवा सोडियम जर बघितलं तर आपण ऑलमोस्ट 90% सोडियम जे आहे ते रिअब्झॉर्ब होतं. सो द सेम वे लिथियमसुद्धा जे फिल्टर होत आहे तर त्याचंसुद्धा भरपूर प्रमाणात रिअब्झॉर्प्शन होतं PCTमध्ये, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्समध्ये. सो 80% जे लिथियम आहे ते प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्समध्येच रिअब्झॉर्ब होऊन जातं. ओके. सो जर आपण सोडियम रेस्ट्रिक्ट केलं, ओके, म्हणजे जर सोडियमचं कन्झम्पशन जर आपण कमी केलं तर भरपूर प्रमाणात सोडियमचं रिअब्झॉर्प्शन होतं, कारण आपल्या बॉडीमध्ये कन्झर्व करायचं आहे सोडियम. सो त्या सोडियमचं एक्सक्रिशन कमी होतं. सो सेम वे लिथियम जर तुम्ही ट्रीटमेंट दिली असेल आणि नंतर ती स्टॉप केली तर त्याचं रिअब्झॉर्प्शन जे आहे सो ते सुद्धा वाढून जातं. ओके. त्यानंतर एक्सक्रिशन जे आहे, सो इनिशियल एक्सक्रिशन जे आहे ते 10 to 12 आवर्समध्ये होतं. त्याच्यानंतर स्लोली त्याचं एक्सक्रिशन खूप दिवस लागतात त्या पर्टिक्युलर ड्रगला एक्सक्रीट व्हायला. ओके. लिथियम आयन्सला एक्सक्रीट व्हायला आपल्या बॉडीमधून. त्यानंतर जसं आपण बघितलं की त्याला लॅग टाईम आहे. सो स्टेडी स्टेट प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन आहे ती लगेचच अचीव होत नाही, तर त्याला 1 weeks टाईम लागतो. त्याच्यामुळे थोडासा इफेक्टिव्हनेस दाखवायला त्याला त्या पर्टिक्युलर ड्रगला थोडासा वेळ जातो, त्याला लॅग टाईम आहे. ओके. युजली एल्डरली पेशंट्स असतील किंवा ज्यांच्यामध्ये किडनीचा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यामध्ये लेवल्स थोड्याशा जास्त राहतात. सो अकॉर्डिंगली डोज ॲडजस्टमेंटची गरज असते त्या पर्टिक्युलर पेशंट्समध्ये. ओके. त्यानंतर इंटर इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन्स आहे एक्सक्रिशनमध्ये. सो सेम पद्धतीने किंवा सेम रेटने एक्सक्रीट होत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन्स आहेत. ओके. त्यानंतर ज्यावेळेला आपण लिथियम ॲडमिनिस्टर करतो रिपिटेटिव्हली, सो त्यामध्ये काय होतं की पीक्स दिसतात प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनमध्ये. सो म्हणजे काही वेळेला स्पाईक होतं, म्हणजे इन्क्रीज होतं कॉन्सन्ट्रेशन, त्यानंतर परत ते डिक्रीज होणार. सो असे पीक्स दिसतात, स्टेडी स्टेट राहत नाही. ओके. सो प्रत्येक डोस दिल्यानंतर थोडेसे पीक्स इन्क्रीज होतात. ओके. सो प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन अबाव स्टेडी स्टेट लेवलवरती जाऊ शकतात. सो हे अवॉइड करण्यासाठी हा ड्रग जनरली डिवायडेड डोसेसमध्ये दिला जातो किंवा सस्टेन रिलीज टॅबलेट फॉर्ममध्ये दिला जातो. ओके. आणि युरिन व्यतिरिक्त हा ड्रग स्वेट किंवा सलायवामध्ये पण एक्सक्रीट होतो, ब्रेस्ट मिल्कमध्ये सेक्रीट होतो. सो त्यामुळे तो ब्रेस्ट फिडिंगमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. ओके. तुम्ही द्यायचं नाही आहे ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग. ओके. ब्रेस्ट फिडिंग जर मदर असतील तर त्यांच्यामध्ये द्यायचं नाही, अदरवाईज बेबी अफेक्ट होऊ शकतो. ओके. त्यानंतर ॲडवर्स इफेक्ट्समध्ये नोजिया, वॉमिटिंग किंवा डायरिया आहे, तर ते अवॉइड करण्यासाठी लो डोजेसवरती स्टार्ट करायचं आणि त्यानंतर डोज इन्क्रीज करायचे. ओके. त्यानंतर थर्स्ट आणि पॉलियुरिया. ओके. म्हणजे तहान लागू शकते किंवा युरिन आउटपुट वाढू शकते, जसं आपण बघितलं ॲक्शन्समध्ये. की त्यानंतर अजून साईड इफेक्ट्स आहेत फाईन ट्रेमर्स, म्हणजे असं थरथरल्यासारखं वाटणे किंवा सीझर्स प्रेसिपिटेट होऊ शकतात या पर्टिक्युलर ड्रगमुळे. त्यानंतर CNS टॉक्सिसिटीसुद्धा दिसून येते, म्हणजे कोर्स ट्रेमर्स लेटर ऑन. म्हणजे जसं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ट्रेमर्सचा जो प्रकार आहे किंवा थरथरणे ते दिसून येतं. ओके. त्यानंतर गिडीनेस म्हणजे चक्कर येणे, मोटर इनकोऑर्डिनेशन असेल, नायस्टॅग्मस, मेंटल कन्फ्युजन, स्पीकिंग डिफिकल्टी असेल. ओके. त्यानंतर ॲक्यूट इंटॉक्सिकेशन म्हणजे कंटिन्युअस ट्रीटमेंटमुळे जर टॉक्सिसिटी प्रेसिपिटेट झाली तर त्याच्यामध्ये मसल ट्विचिंग म्हणजे पर्सिस्टंट कॉन्ट्रॅक्शन्स दिसू शकतात किंवा कॉन्ट्रॅक्शन्स विथ ऑल्टरनेटिंग रिलॅक्सेशन दिसू शकतं. त्यानंतर ड्राउझीनेस, कन्फ्युजनल स्टेट, ड्रीम लाईक स्टेट, कन्व्हल्जन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यानंतर वॉमिटिंग किंवा डायरिया, अल्ब्युमिन्युरिया म्हणजे अल्ब्युमिन युरिनमध्ये आढळून येतं. त्यानंतर हायपोटेन्शन, अरिथमिया यासारखे कंडिशन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यानंतर लाँग टर्म यूज, सो प्रोलॉंग यूज नंतर डायबिटीज
इन्सिपिडस प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यानंतर गोइटर काही पेशंट्समध्ये प्रेसिपिटेट होऊ शकतो, कारण आपण बघितलं थायरॉईड हॉर्मोन्स जे आहेत सो त्यांची रिलीज इनहिबिट झाल्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन जे थायरॉईड हॉर्मोन्सची आहे ते डिक्रीज होते. त्याच्यामुळे फीडबॅक मेकॅनिझममुळे TSHची रिलीज वाढते आणि ज्याच्यामुळे TSH थायरॉईड ग्लँडवरती ॲक्ट करतो आणि त्याला तो एनलार्ज करतो. ओके, किंवा थायरॉईड ग्लँडमध्ये जे थायरॉईड हॉर्मोन्सची प्रोडक्शन आहे किंवा रिलीज आहे ती वाढवली जाते. सो गॉइटर प्रेसिपिटेट होऊ शकतो या कंडिशनमध्ये. त्यानंतर लिथियम हा प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. फिटल गॉइटर, त्या बेबीमध्ये गॉइटर प्रेसिपिटेट होऊ शकतं किंवा काही कॉन्जेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज, जन्मताच त्याला काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज असू शकतात, स्पेसिफिकली कार्डियक ॲबनॉर्मॅलिटीज. त्यानंतर हायर डोजेसला इवन कंडक्शन अफेक्ट होऊ शकतं, ज्याच्यामुळे अरिथमियाज प्रेसिपिटेट होऊ शकतात. इंटरॅक्शन्स जर आपण बघितले तर डाययुरेटिक्स हे सोडियम लॉस प्रमोट करतं. ओके, सो सेम वे लिथियमचा लॉससुद्धा प्रमोट करू शकतं. ओके, सो डाययुरेटिक्समध्ये प्लाझ्मा लेवल जे आहेत लिथियमची, ओके, सो ती वाढू शकते, कारण बिकॉज ऑफ लॉस ऑफ सोडियमची रिअब्झॉर्प्शन वाढवली जाते आणि त्याचप्रमाणे लिथियमची रिअब्झॉर्प्शनसुद्धा वाढते आणि या कारणाने लिथियमची लेवल वाढते. ओके, सो प्लाझ्मा लेवल्स जास्त दिसून येते. त्यानंतर टेट्रासायक्लिन्स, NSAIDs किंवा AC इनिबिटर्ससारखे ड्रग्ज असतात. सो ते सुद्धा लिथियमचं रिटेन्शन म्हणजे लिथियमचे लेवल्स बॉडीमध्ये वाढू शकतात. त्यानंतर लिथियम नॉरएड्रेनालिनची प्रेशर रिस्पॉन्स जी आहे, प्रेशर इन्क्रीज करण्याची जी टेंडन्सी आहे, BP इन्क्रीज करण्याची टेंडन्सी, तर ती रेड्यूस करतात. त्यानंतर लिथियम इन्सुलिन किंवा सल्फोनिल युरिया इंड्युस्ड हायपोग्लायसिमिया, तर ते एनहान्स करतं, कारण ॲक्शन्समध्ये आपण बघितलं की ब्लड शुगर लेवल वरती ते इन्सुलिन लाईक इफेक्ट आहे, म्हणजे हायपोग्लायसिमिया प्रोड्यूस करतं ते. सो दोन्ही जर एकत्र दिले तर ॲडिटिव्ह हायपोग्लायसिमिया दिसून येतं. नेक्स्ट इंटरॅक्शन आहे सक्सिनाइल कोलिन आणि पॅनक्युरोनियम, जे मसल रिलॅक्संट्स आहेत, स्केलेटल मसल रिलॅक्संट्स आहेत. सो हे लिथियम ज्या पेशंट्समध्ये आपण ॲडमिनिस्टर करतो त्यांच्यामध्ये जर आपण सक्सिनाइल कोलिन किंवा पॅनक्युरोनियम हे ॲडमिनिस्टर केले तर प्रोलॉंग पॅरालायसिस प्रेसिपिटेट होऊ शकतं त्या पेशंट्समध्ये. त्यानंतर न्यूरोलेप्टिक्स किंवा जे अँटीसायकोटिक ड्रग्ज आहेत, युजली ते कंबाईन केले जाऊ शकतात लिथियम बरोबर, पण काही केसेसमध्ये ट्रेमर्स किंवा रिजिडिटी प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस आहेत. युजेसमध्ये ऑब्वियसली लिथियम हा अक्यूट मानियाच्या ट्रीटमेंटमध्ये वापरला जातो. सो जे काही मूड चेंजेस जे आहेत किंवा जे काही सिम्पटम्स आहेत की लाईक इरिटेबिलिटी इन द बिहेवियर, त्यानंतर मोटर रेस्टलेसनेस, तो पर्सन खूप जास्त बडबडतो, त्यामुळे नॉनस्टॉप टॉकिंग जे आहे किंवा आयडियाज अफेक्ट होतात किंवा स्लीप अफेक्ट होते. सो ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज होऊन जातात. नेक्स्ट इज प्रोफायलॅक्सिस इन बायपोलर डिसऑर्डर. सो इथे सायक्लिकली डिप्रेशन आणि मानिया दोन्हीही असतात. सो याच्यामध्ये अँटी डिप्रेशन ड्रग आर कंबाईन्ड विथ लिथियम, दोन्हीही दिले जातात. ओके, सो इट कॅन बी गिवन टुगेदर. देन अपार्ट फ्रॉम दॅट अदर कंडिशन्स लाईक बाकी जे न्यूरोसायकॅट्रिक इलनेस असेल किंवा क्लस्टर हेडेक असेल, सो त्या केसेसमध्ये सुद्धा लिथियम इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर कॅन्सर किमोथेरपी इंड्यूस ल्युकोपेनिया, आपण बघितलं ल्युकोसाईटची लेवल वाढवतं, किंवा ग्रॅन्युलोसायटोसिस सारख्या कंडिशनसुद्धा ट्रीट होऊ शकतात विथ द यूज ऑफ लिथियम बिकॉज इट इन्क्रीजेस द ल्युकोसाईट काउंट. त्यानंतर इनअप्रोप्रिएट ADH सेक्रिशन सिंड्रोम. ओके, सो ज्याच्यामध्ये ADH सेक्रिशन व्यवस्थित होत नाही, सो त्या कंडिशनमध्ये सुद्धा लिथियम इफेक्टिव्ह आहे. तो वॉटर रिटेन्शन जे आहे तर ते काउंटरॅक्ट करतो, म्हणजे ADHचं सेक्रिशन कमी होतं, ज्याच्यामुळे युरिन आउटपुट जी आहे ती अफेक्ट होते. सो लिथियम ते हेल्प करतं, कारण ते जे वॉटर रिटेन्शन आहे सो ते कॉम्बॅट करू शकतं. ओके,
देन नेक्स्ट पार्ट आहे ऑल्टरनेटिव्स टू लिथियम. सो लिथियम हा फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे, बट काही काही केसेसमध्ये जे लिथियम आहे सो ते व्यवस्थित कंट्रोल करू शकत नाही कंडिशन्स. ओके, सो रिस्पॉन्स जो आहे तो इनकम्प्लीट असेल किंवा पुअर असेल, किंवा काही काही पेशंट्स लिथियमला टॉलरेट करू शकत नाही, त्यांच्यामध्ये टॉक्सिसिटी दिसते, तर त्या केसेसमध्ये आपण ऑल्टरनेटिव्ह ड्रग्ज वापरू शकतो. आपण ती अँटी एपिलेप्टिक ड्रग्समध्ये बघितलं बरेचसे ड्रग असे आहे ज्यांना मूड स्टेबिलायझिंग टेंडन्सी आहे. कार्बामाझेपिन इज वन ऑफ देम. ओके, सो त्याची डिटेल फार्मोकॉलॉजी आपण ऑलरेडी अँटी एपिलेप्टिक चॅप्टरमध्ये बघितली आहे. ओके, लेस इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू लिथियम किंवा वाल्प्रोएट, बट देन जे पुअरली टॉलरेट करतात मेन फर्स्ट लाईन ड्रग्स, त्यांच्यामध्ये ॲज अ ऑल्टरनेटिव्ह हा ड्रग यूज करू शकतो किंवा इन अ कॉम्बिनेशन पण आपण वापरू शकतो अलॉंग विथ दी लिथियम. सोडियम वाल्प्रोएट हा अजून एक अँटी एपिलेप्टिक ड्रग आहे. सो याच्यामध्ये सुद्धा रिलॅप्सेस ज्या होतात म्हणजे रिप्रेसिपिटेशन ऑफ मानिया, सो ते इफेक्टिवली कंट्रोल करता हा पर्टिक्युलर ड्रग. ओके, सो हा जनरली फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे अक्यूट मानियासाठी. सो त्या ज्या कंडिशन्समध्ये हाय डोसेस ज्या आहेत सो त्या बेटर ॲक्ट करू शकतात किंवा दे आर दी ऑल्टरनेटिव्स टू अँटीसायकोटिक प्लस BZTs, या कॉम्बिनेशनसाठी ॲज अ ऑल्टरनेटिव्ह म्हणून सोडियम वाल्प्रोएट वापरलं जाऊ शकतं. किंवा लिथियम ज्या केसेसमध्ये रिस्पॉन्ड करत नाहीत किंवा टॉलरेट करत नाही त्या केसेसमध्ये सुद्धा सोडियम वाल्प्रोएट इफेक्टिव्ह आहे. नेक्स्ट ड्रग लॅमोट्रिजिन हा सुद्धा अँटी कन्व्हल्जंट ड्रग आहे. हा सुद्धा बायपोलर डिसऑर्डर इफेक्टिवली कंट्रोल करू शकतो आणि इट इज यूज्ड ॲज अ ॲडज्युएंट टू लिथियम आयदर इंडिव्हिज्युअली किंवा ॲज अन ऑल्टरनेटिव्ह अलॉंग विथ दी लिथियम ऑल्सो इट कॅन बी यूज्ड. नेक्स्ट ड्रग आहे टोपिरामेट. ओके, हे ड्रगसुद्धा ॲज अन ॲडजंक्टिव्ह ॲज अन ऑल्टरनेटिव्ह किंवा अलॉंग विथ लिथियम हा ड्रग वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट इज एटिपिकल अँटीसायकोटिक्स. ओके, सो जे न्यूरोलेप्टिक ड्रग्ज आहे सायकोसिसमध्ये जे वापरले जातात तर त्यांच्यामध्ये सुद्धा मूड स्टेबिलायझिंग प्रॉपर्टी आहे. ड्रग्ज लाईक ऑलेनझेपाइन, रिस्पेरिडोन, ओके, किंवा अरिपायप्राझोल, क्वेटियापिन. सो हे ड्रग आयदर अलोन किंवा BZD बरोबर कंबाईन केले जातात. सो ते इफेक्टिवली अक्यूट मानिया कंट्रोल करू शकतात. ओके, सो दीज कॅन ऑल्सो बी यूज ॲज अन alternatives, okay, as an adjuvant or alternatives to lithium. याच्यामध्ये क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर आपण बघितले तर क्लासिफिकेशन इन द सेन्स लिथियम आणि ऑल्टरनेटिव्स टू लिथियम, ओके, किंवा लिथियम कार्बोनेटची फार्मोकॉलॉजी महत्त्वाची आहे. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ लिथियम कार्बोनेट किंवा नोट ऑन अँटीमानिक ड्रग्स कॅन ऑल्सो बी आस्ड. 4 मार्क्सचा क्वेश्चन असू शकतो अँटीमानिक ड्रग्स वरती.